Welcome everyone. Thank you for joining us for today's webinar. My name is Ruturaj Kuldeep and I am the Assistant Professor at Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalaya, Petwadga. Respected Honorable Nanasaheb G. Mane Saheb, ex-MLA, Chairman Jayaprakash Education Society. Ms. Pramila Mane, Member of Governing Council, Jayaprakash Education Society. Principal of the College, Professor Dr. S. V. Padmakar Sir. Presenter, Professor Dr. Nandakumar Sawant, Principal, Parvatibai Chaugule of Arts and Science, Madgaon, Goa, Dr. Gurunath Phagre Sir, SB Khade Mahavidyalaya, Koparde, Dr. Yuvraj Shankar Mote, Baba Naik Mahavidyalaya, Kokrud, Mr. S.S. Wadve, AQUAC Coordinator, learned delegates from different colleges and academia, and a very good morning to all. Today we are presenting initiatives towards quality in higher education, understanding NAAC pathways. William R. Inge once said, the aim of education is the knowledge, not of fact, but of values. It is on occasions like this we get opportunities to test our knowledge and understanding. We look forward to get exposure about what the best of the brains think about this very dynamic issue of NAAC pathways. I now request Professor Dr. S. V. Padmakar, Principal of the College, Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalaya, Petwadga, to deliver the welcome address. Dr. S. V. Padmakar, sir. Thank you, sir. Good morning, all of you. Suprabhat. जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र. आमच्या महाविद्यालयाच्या आयक्वॅक विभागाच्या वतीनं आज इनिशिएटिव्स टुवर्ड्स क्वालिटी इन हायर एज्युकेशन अंडरस्टँडिंग नॅक पाथवे या केंद्रवर्ती विषयावर जो वेबिनार आयोजित करण्यात आलेला आहे. या राष्ट्रीय वेबिनारचे सन्माननीय अध्यक्ष, जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन, वडगावचे माजी आमदार ऍडव्होकेट नानासाहेबजी माने साहेब, या केंद्रवर्ती विषयावर महत्वाचं मार्गदर्शन करणारे, प्रत्यक्ष काम करणारे पार्वतीबाई चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, मडगाव, गोवा येथील प्राचार्य आदरणीय डॉक्टर नंदकुमार सावंत सर हे बीजभाषण देणार आहेत. तसेच डॉक्टर गुरुनाथ फगरे सर, सब खाडे महाविद्यालय कोपारडे, आणि डॉक्टर युवराज मोटे सर, बाबा नाईक महाविद्यालय कोकरूड हे या नॅकच्या संबंधाने आपली मांडणी करणार आहेत. मी सर्वप्रथम आदरणीय साहेब सावंत सर, फगरे सर, मोटे सर, नॅकचे समन्वय वडवे सर, तसेच त्यांचे सर्व सहकारी, टेक्निकल बाब सांभाळणारे कुंदीकर सर, आणि ज्यांच्यामुळे हा वेबिनार यशस्वी होतोय ते सर्व विविध विभागातून जॉईन झालेले या वेबिनारला सर्व प्राध्यापक, अभ्यासक मंडळी, आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम मनस्वी हार्दिक स्वागत करतो आणि मला दिलेल्या वेळेत मी माझं मत मांडतो. भारतात सर्वसाधारणपणे 865 इतकी विद्यापीठ आहे आणि साधारणतः 37,204 च्या दरम्यान महाविद्यालयाची संख्या आहे. मात्र विद्यापीठाच्या एकूणच पूर्वेतिहासाचा विचार केला तर संपूर्ण जगाला एक तत्वज्ञानाची मांडणी करणारा देश म्हणून आपल्या भारताची नोंद झालेली होती हे आपल्या सर्वांना ज्ञात. म्हणजेच तक्षशिला आणि नालंदा या विद्यापीठाचा आपण संदर्भ घेतला तर या दोन विद्यापीठातून संबंध जगाला एक वेगळ्या पद्धतीचं केंद्रवर्ती तत्वज्ञान, संशोधन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी भारत देश देत होता. मात्र वर्तमानाचा विचार करताना भारतातलं एकही विद्यापीठ आताच्या जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीमध्ये एकही विद्यापीठाच्या पहिल्या 100 मध्ये नोंद घेतली जात नाही हे सांगावं लागतं. आणि म्हणून आदरणीय सावंत सर, फगरे सर, मोटे सर ज्या विषयावर बोलणार म्हणजे एकूणच या उच्च शिक्षणाच्या विकासाचा विचार करत असताना
आणि त्या अनुषंगानं संस्था, महाविद्यालय आणि पर्यावरण विद्यार्थी यांच्या विकासाचा विचार करत असताना न्याक नावाची संस्था कार्यरत आहे. आणि या न्याक नावाच्या संस्थेसाठी आपण कोणकोणत्या पातळ्यांवर जाऊन याचा उपयोग करून घेऊ शकतो, कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या न्याकनं सांगितलेल्या आहेत, आणि या गोष्टीचा वापर करून, या गोष्टीचा सहकार्य घेऊन आपण आपल्या संस्थेची, आपल्या महाविद्यालयाचे आणि पर्यायी विद्यार्थ्यांचा विकास घडवू शकतो. याच अनुषंगानं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या वेबिनारचं नियोजन केलेलं आहे. मी जास्त वेळ न घेता आदरणीय सावंत सरांना मी माझा वेळ देतो आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवर, आदरणीय साहेब, सर्व वेबिनार मध्ये सहभागी अभ्यासक यांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. मी सुरू करू का? कुलदीप सर, प्लीज अनम्यूट द माइक. कुलदीप सर तुमचा माइक अनम्यूट कर, आवाज येत नाही. एक्सक्यूज मी, कुलदीप सर, हॅलो. कुलदीप सर तुमचा आवाज येत नाही, अनम्यूट करा. Okay. यस सर, Sir. प्लीज कंटिन्यू. Now I request Professor Dr. Nandu Kumar Sawant, Principal Parvatibai Chaugale College of Arts and Science, Madgaon, to address our esteemed audience. Principal Dr. Nandu Kumar Sawant. Namaste and good morning. I appreciate everybody who has taken time and come for this webinar. The very fact that we are going through a pandemic situation and everybody is locked at home, but I'm congratulating everybody because the academic fraternity all over the country is making efforts to improve the quality of education. Today is a Sunday, but I can still see about 65 people have already logged in and there are few more waiting. So जवळजवळ 70 लोक आपली आज इथे एकत्र होत आहेत आणि एक मंथन आहे, इथे आपण विचार करतो आपण हायर एज्युकेशन मध्ये क्वालिटी कशी आणू शकतो. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला मी आय वुड से कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही, एवढाच फरक आहे की मी रिसोर्स पर्सन आहे, बट आय एम शुअर विथ डिस्कशन अँड विथ लॉट ऑफ डेलिब्रेशन्स we can do a lot of sharing. Education is an ongoing process, and therefore today the biggest challenge is that how do we keep up with the changing times. Aaj pandemic zala, so what is the challenge for education? The challenge is that how do we do online teaching. दुसरी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी आली, तो लायब्ररी मध्ये मुलं येणं कमी झाले. सो व्हॉट इज द न्यू डेफिनेशन ऑफ लायब्ररी? इट इज डिजिटल लायब्ररी. Third definition in revolution in 21st century काय म्हणतात की all educationists are saying this is a knowledge industry and knowledge is going to be the 21st century. म्हणजे what we are doing in a routine work will not be a future trend, will require people of different type of sets, and this is what I'm going to talk. So at the very beginning, let me thank the principal of this college, Dr. Yuvraj Mote, who has been the person who has been able to coordinate, and many other. आपण असं करणार आहे की we'll speak little bit in English, little bit in Marathi. I'm going to also do a PowerPoint presentation, ज्याच्या कारण सगळ्यांना will be able to understand what I'm trying to explain. And आपण NAAC च्या बद्दल जास्त करून बोलणार आहे. माझं स्वतःचं आय एम गोइंग टू ओनली टॉक अबाउट क्रायटेरिया 1 and criteria 2. मग नंतर पाहिजे तर वी कॅन गो ऑन इन्क्रीजिंग, बट द whole idea is that we will not be able to do everything in just about 30 to 45 minutes.
स्लाइड्स दिसतात का? Yes, sir. Okay. Sir, what we are going to look at initiatives. आता इनिशिएटिव्ह म्हणजे काय? इनिशिएटिव्ह इज अ स्टेप, एक पायरी आहे जिच्याकडनं आपण आज काय आहे तर उद्या विल बी एबल टू इम्प्रूव्ह, दॅट इज कॉल्ड द इनिशिएटिव्ह. आणि इनिशिएटिव्ह हे घेणं गरज आहे बिकॉज देर इज नो स्ट्रक्चर फॉर्मॅट. आणि क्वालिटी मीन्स द क्वालिटी इज द स्टँडर्ड, एक स्टँडर्ड असते हर गोष्टला, अँड दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू डू. सो आय एम गोइंग टू स्पीक and this is going to be my layout की understand quality आणि benchmarking म्हणजे काय, focus NAAC चा काय आहे, आणि I'm going to speak in given time of about 35 minutes on criteria 1 and criteria 2, and then we'll be able to conclude आणि time असला तर we'll be able to do question and answers. आपले जे education field आहे, we don't talk about management language, but those who are from they talk something called as क्वालिटी मॅनेजमेंट. अँड टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे आपण अगर समजा हे जे स्क्रीनवरती बघतोय 12चा आकडा असला लाईक अ क्लॉक, you will understand ki focus on customer, and when you use the word focus on customer it means the students, and that is going to be the most important thing. Then second thing is about the stakeholders, which means the employees. Various times आपल्याला काय वाटते की we have got MA, we have got NetSet, we have got PhD, त्याच्यानंतर काय? But today when we are talking about education, there has to be a continuous intervention of improving the quality, and therefore teacher जो पूर्वी एक डिग्री घेऊन जात होता नाही, we have to be going to improve, and therefore faculty development program is going to be a very important component in quality education. आणि आज अगर हे वेबिनार होते, इट्स अ क्वालिटी ऑफ पार्ट ऑफ इट. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट प्रोसिजर्स आर गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण आज काय करतो, मी सांगतो तू सांगतो म्हणून काम करतो, प्रिन्सिपल साहेबांनी सांगितलं या हेड ऑफ द डिपार्टमेंटनी सांगितलं नाही. व्हॉट इज गोइंग टू बी मोर इम्पॉर्टंट इज गोइंग टू बी ऑन द प्रोसिजर्स. सो द प्रोसिजर सेज दिस, द रूल्स से दिस, आणि मी असं फॉलो करणार आहे, अँड दॅट्स गोइंग टू बी अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लास्ट, डिसिजन मेकिंग ऑन व्हॉट बेसिस, फॅक्ट्स. म्हणजे मला वाटते असं नाही. एज्युकेशन हॅज टू टॉक अबाउट क्रिटिकल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग. आपण क्रिटिकल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग म्हणजे हे शब्द वापरतो, बट व्हॉट डज इट मीन? इट मीन्स दॅट इट हॅज टू बी फॅक्च्युअल. अगर इफ आय से की गर्ल्स परफॉर्म बेटर देन बॉयज, आपण रिझल्ट घेणार आणि देन वेदर गर्ल्स हॅव परफॉर्म बेटर देन बॉयज. सो दॅट इज कॉल्ड द फॅक्च्युअल फॅक्ट. Then we cannot have gender discrimination in this context. And everybody should know their jobs, and that is going to be very very important. Last दोन गोष्टी आहेत. Communication, yes, communication is going to be important. Communication, whether it is between teacher student, teacher non-teaching staff, हे सगळे communication, and stakeholders. And when I use the word stakeholders, आपले alumni, आपले management level, and everybody is going to be the communication part of it is going to be very very important. And last most important thing is continuous improvement. In fact मी just about गेल्या आठवड्याला एक पुस्तक वाचत होतो, ॲटम थेअरी म्हणून. आणि ॲटम म्हणजे एक छोटासा पार्टिकल ऑफ अ मॉलिक्यूल असतो, आणि इफ यू चेंज स्मॉल अँड स्मॉल ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमचं इम्प्रुव्हमेंट विल बी क्वांटम. म्हणजे इम्प्रुव्हमेंट थोडं थोडं होऊन इट विल बिकम अ ट्यूब. म्हणजे little drops of water make a mighty ocean, and that is the way it is in which our education has to move. Now when we talk about quality in education, दोन प्रकारचे असतात. एक इंटरनल क्वालिटी आणि दुसरी आहे एक्सटर्नल क्वालिटी. आपण इंटरनल क्वालिटी आपल्या बेस्ट आपल्या कॉलेजेस माहित आहे IQAC, आणि IQAC ला मी तर म्हणतो ब्रेन ऑफ द कॉलेज, बिकॉज जे काय विचार करतो, जे काय डिसिजन करतो, इट हॅज टू बी थ्रू द IQAC. आणि IQAC चं इफ यू लुक ऍट द कंपोजिशन, इट हॅज गॉट मेंबर्स ऍज एल्युमनाय, मॅनेजमेंट, सिनियर फॅकल्टी, ज्युनियर फॅकल्टी. सो चांगलं कॉम्बिनेशन, इट्स अ गुड मिक्स ऑफ पीपल हु विल बी एबल टू थिंक. देन ऑफकोर्स आता नॅकनी पण सांगितलंय की वी हॅव टू गो फॉर AAA, अकॅडमिक अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट. आपण इंटरनल करू शकतो. मग ऑफकोर्स आपण IQAC चा AQR रिपोर्ट जेव्हा करतो तेव्हा स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे, मग आपण फीडबॅक्स घ्यायला पाहिजे फॉर एव्हरी टाइम. आणि यु नो बेंचमार्किंग इज अ व्हेरी गुड थिंग. बेंचमार्किंग, इंटरनल बेंचमार्किंग होऊ शकतो, एक्सटर्नल म्हणजे एक डिपार्टमेंट आपल्या कॉलेजमध्ये चांगलं करत आहे, so we can start benchmarking is that what are the factors that have led to improve
that particular department and what we need to do. मग सगळ्यांनी benchmark करायचं की मला पण the best department the college have to become, I also have to become. And this is the way in which all the departments of the colleges will improve and we'll be able to benchmark. And last most important thing is that आपण education cannot be in isolation. म्हणजे आपण शिकवणं हे महत्वाचं नाहीये, आपण कनेक्ट करणं हे गरजेचं आहे. आणि फीडबॅक घेणं म्हणजे आज NAAC हे खूप वेळा शब्द वापरते एज्युकेशन अकॅडमिया इंडस्ट्री लिंकेजेस. म्हणजे जोपर्यंत आपल्याला फीडबॅक मिळत नाही की आपली जी मुलं पासआउट होत आहेत त्यांना एम्प्लॉयबिलिटी मिळत आहे का नाही मिळत आणि वाय दे आर नॉट गेटिंग, अँड देअरफॉर स्टेक होल्डर्स आर गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अँड दिस इज गोइंग टू बी समथिंग विच इज गोइंग टू बी लेट डाऊन विद इन इंटरनल सिस्टम. आणि ऑफकोर्स आउटसाइड सिस्टम आता NAAC आहे, NRF आहे, ISO आहे, ग्रीन ऑडिट्स आपण करू शकतो. एक्सटर्नल एव्हरी 3 years एक्सटर्नल ऑडिट करायला लागते आणि गव्हर्नमेंट ऑडिट्स आहेत एस्पेशली इन फायनान्स. आणि ऑफकोर्स फीडबॅक फ्रॉम स्टेक होल्डर्स, यू कॅन कॉल पीपल अँड से लेट मी रिव्ह्यू. आपण खूप वेळा काय करतो की वी आर व्हेरी अफ्रेड ऑफ गेटिंग फीडबॅक फ्रॉम एक्सटर्नल पीपल. बट मला तर वाटते की इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह, म्हणजे माझं एक स्वतःचं मत आहे की आपल्या घरामध्ये जर इम्प्रुव्हमेंट आणायचं तर आपण बसून आपल्या घरामध्ये इम्प्रुव्हमेंट नाही आणू शकत. एक बाहेरचा माणूस आणू शकता, रे जरा बघ आपल्या घर हे कसं काय दिसते. His inputs are going to be very, very important. So there is something called as positive criticism. आणि पॉझिटिव्ह क्रिटिसिझम हे महत्वाचं आहे बिकॉज इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह पॉझिटिव्ह क्रिटिसिझम घेणं हे महत्वाचं आहे. इट इज नो नेगेटिव्हिटी, इट्स अ पॉझिटिव्हिटी विच वी नीड टू टेक इन टू कन्सिडरेशन. नाव NAAC, as सरांनी पहिलेच इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं, NAACचं होल प्रेसिजन अँड एव्हरीथिंग नाव इट्स मोर दॅन 30 years इन एक्झिस्टन्स. आणि टुडे एव्हरीथिंग म्हणजे फंडिंग पाहिजे, हे पाहिजे, तर यू हॅव टू हॅव अ NAAC ग्रेडिंग. सो व्हॉट आर द पिलर्स ऑफ NAAC? तर म्हणजे एक टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सेकंड रिसर्च. थर्ड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज दॅट सेल्फ इव्हॅल्युएशन आणि अकाउंटेबिलिटी. म्हणजे जे आपण काय करतोय इट्स जस्ट नॉट बोगस, इट इज व्हेरी फॅक्च्युअल. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट तुम्ही कोलॅबरेट करताय का स्टेक होल्डर्स. म्हणजे स्टेक होल्डर्स इथे म्हणजे एल्युमनाय कडनं फीडबॅक घेताय का, आपल्या पॅरेंट्स कडनं फीडबॅक घेताय का, इंडस्ट्रीच्या लोकांकडनं फीडबॅक घेताय का, निमित्त लोक आपली जे समाजामध्ये आहेत त्यांचा फीडबॅक घेताय. अँड देन यू स्टार्ट लुकिंग वेअर कॅन आय सस्टेन. खरं म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट विथ द न्यू एज्युकेशन पॉलिसी विच इज गोइंग टू बी कमिंग इन 2021. इट इज गोइंग टू बी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. So which institutes are able to do this will be able to survive and do a very good work. And therefore मी NAACचं 3 मेजर ऍस्पेक्ट्स म्हणतो की इनोव्हेशन अँड एक्सलन्स वरती लक्ष देत आहेत, प्रमोशन ऑफ टेक्नॉलॉजी आणि सगळीकडे टेक्नॉलॉजी. आज टेक्नॉलॉजीच्या कारण आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपली जी कॉम्पिटन्सी आहे म्हणजे आपल्या मुलांचं मनुष्यबळ आपण जे तयार करतो अकॅडमिक थ्रू, इज इट गिव्हिंग रिजनल इम्पॉर्टन्स, नॅशनल इम्पॉर्टन्स अँड ग्लोबल इम्पॉर्टन्स. आणि फक्त नोकरीसाठी नाही बट मेकिंग गुड सिटीजन. दॅट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यू विल अंडरस्टँड आपण जेव्हा गुड सिटीजनशिप म्हणतो तर दे आर टॉकिंग अबाउट यु नो सेन्सिटिव्ह इश्यूज, सस्टेनेबिलिटी and many other aspects which we need to take into consideration. So NAAC ni आता very clearly केलेलं आहे which are very important, which we are talking about 7 important criteria. And very importantly what we look at, they have distinguished between university, autonomous colleges and affiliated colleges. जसे की research is not very high as in affiliated colleges as compared to university, because universityचं काम आहे टीचिंग आणि रिसर्च इज द मेजर फॅक्टर. बट आपल्या इथे ऍज अंडर ग्रॅज्युएट कॉलेजेस टीचिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि इफ यू लुक ॲट द फर्स्ट 3 पॅरामीटर्स आर बेस्ड ऑन द अदर 3 इम्पॉर्टंट फॅक्टर्स. म्हणजे देर इज इंटरकनेक्टिव्हिटी. म्हणजे करिक्युलम, टीचिंग, लर्निंग, रिसर्च इज बेस्ड ऑन व्हॉट इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे आहे, लर्निंग रिसोर्सेस काय आहेत, मग स्टुडंट्सला तुम्ही काय सपोर्ट देता आणि प्रोग्रेशन तुमची मुलं कुठे पोहोचतात. आणि ऑफकोर्स इट रिक्वायर्स फायनान्शियल सपोर्ट, इट टॉक्स अबाउट गुड लिडरशिप, गव्हर्नन्स आणि तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन. आणि त्याच्या कारण इन्स्टिट्यूट कॅन हॅव अ व्हेरी गुड बेस्ट प्रॅक्टिस अँड इट कॅन बिकम डिस्टिंक्टिव्ह इन द होल एरिया. म्हणजे माझं ऑलवेज एक म्हणणं आहे की वी आर नॉट हिअर टू कम एज नंबर 1 बट एक्सलन्स करणं. म्हणजे आय विल बिकम अँड युनिक डिस्टिंक्ट इन्स्टिट्यूशन in a given place, and that is where I will take pride and pleasure in saying माझं institute at this place is doing very good. म्हणजे one of the colleges in Satara, Lal Bahadur,
they are doing very good in social work and giving education to marginal groups, and that is the identity of that particular group. But you have Yashwantrao Chavan Institute of Science, त्यांचं खूप very good is going in research. So every institute can have its own identity, and that is what will be the values of an institution. Now आपण हे अगर ग्राफ बघितलं, what matters म्हणजे अगर आपण चिंतन केलं, मंथन केलं, तर मला असं वाटते की अगर समजा आपण 3 इम्पॉर्टंट फॅक्टर्स वरती लक्ष दिलं, करिक्युलम ऍस्पेक्ट, टीचिंग लर्निंग आणि रिसर्च वरती, तर मोर देन 50% ऑफ इज इंटू दिस. म्हणजे 3 indicators are almost 50% and more than that, I would say. So that is something which is almost 60% of the total NAAC criteria. So you have to understand कि as a institution अगर आपल्याला benchmark करायचं आहे, तर which is the major indicators that we need to take. So teaching, learning and evaluation is the key factor that we need to understand. Now त्याच्यामध्ये पण त्यांनी की फॅक्टर्स और की इंडिकेटर्स म्हटलेले आहेत, आणि की इंडिकेटर्स मध्ये 1.1, 1.2, 1.3, 1.4 असं घेतलेलं आहे, अँड विच इज व्हेरी क्लिअरली व्हॉट वी नीड टू वर्क ऑन, आणि इट्स व्हेरी नाईस डिफाईन्ड. आणि आय वुड सजेस्ट दॅट एव्हरीबडी शुड रीड द डॉक्युमेंट्स व्हेरी क्लिअरली, बिकॉज त्यांच्यामध्ये यू हॅव टू हॅव समथिंग कॉल्ड ॲज metrics, something called as qualitative data, and there is something called as data sheet. And here when we fill up, I as a NAAC assessor have realized this. Most of the times colleges are not able to follow the manual very correctly, and त्याच्या कारण their data feeding becomes very difficult. So very important, मला सगळ्यांकडनं एकच I would request that we have to read the NAAC manual, very well written, very well given, and that is how we have to start collecting the data. पूर्वीच्या आणि आताच्या NAAC क्वालिटी चेंज काय झालेला आहे, द बिगेस्ट क्वालिटी चेंज इज दॅट पूर्वी क्वालिटेटिव्ह होतं, सगळं लिखित होतं. नाव इट इज बेस्ड ऑन मेट्रिक्स, यू हॅव टू गिव्ह नंबर्स, आणि डॉक्युमेंटेशन हॅज बिकम अ व्हेरी की फॅक्टर. म्हणजे सगळ्यासाठी समजा तुम्ही एक ऍक्टिव्हिटी घेतली, आज पण ही ऍक्टिव्हिटी घेतली, so somewhere you have to give the attendance, where somewhere the presentation of the resource person, the certificates that you are going to give, the brochure that you have created, and that is how documentation is going to be a very important thing. Now let's try to look at curriculum. Now हे curriculum हा शब्द आपल्याला इट्स नॉट, आता खरं म्हणजे curriculum वापरत होतो, पूर्वी आपण फक्त एक शब्द वापरत होतो, त्याला काय सिलेबस. नाव सिलेबस आणि curriculum म्हणजे काय? सिलेबस इज समथिंग विच युनिव्हर्सिटी गिव्स. त्याच्यानंतर तुम्ही शिकवता कसा, परीक्षा कशी घेता, मुलांना ऍक्टिव्हिटीज काय करता, दॅट बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉल एज द करिक्युलम. सो ऍज अ एफिलिएटेड कॉलेज you don't have any role in developing the syllabus, but definitely you have a very role in putting the curriculum. आणि मी इथे काय केलंय, करिक्युलमचे 3 फॅक्टर्स आहेत, एक प्लॅनिंग, एक्झिक्युशन आणि फीडबॅक. आणि आपण ह्याच्यावरती इफ यू वॉन्ट टू डू अ क्वालिटी इन एज्युकेशन, इट इज गोइंग टू बी डेफिनेटली अ फॅक्टर ऑफ हाऊ यू प्लॅन, हाऊ यू इम्प्लिमेंट आणि फीडबॅक काय घेत. खरं म्हणजे जॅपनीज वाय दे आर सो सक्सेसफुल, ते 90% एनर्जी आपल्या प्लॅनिंग मध्ये घालतात. खरं म्हणजे आपण जस्ट येतो आणि शिकवायला लागतो, बट टुडे देर इज समथिंग कॉल्ड एज अकॅडमिक प्लॅनिंग, सेमेस्टर वाईज, देन लेसन प्लॅनिंग, आणि मी तुम्हाला 1-2 टेम्पलेट दाखवणार आहे त्याच्यामध्ये, आणि एक्झिक्यूट करून त्याचे मग यू हॅव टू डू अ फीडबॅक पार्ट ऑफ इट. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट वी हॅव टू डिफाईन इन आवर करिक्युलम what are our learning goals. आणि आता UGC is saying something called as CLOs, that is course learning outcomes. म्हणजे माझ्या मुलाला काय शिकायचं आहे and why, what I want to teach them. Then we start collecting the data of what is the resource material you go and teach. आणि मुख्य म्हणजे आता very important is that पूर्वी काय होत होतं की teacher is to teach in one way, नाही, not अपेक्षित. It has to be in different ways. मतलब कि you can show a video, you can do a case study model, you can tell them to read a book, you can read a research paper and many other things. And therefore, role of colleges इथे मी खाली लिहिलेलं आहे, how, when, process, activity, sensitiveness. Sensitiveness म्हणजे जैसे की म्हणजे
एक सोशियोलॉजीचा मुलगा आहे आणि स्लम्स वरती स्टडी आहे, तो गोइंग टू अ स्लम अँड स्टडिंग इज मोर सेन्सिटिव्ह टू अंडरस्टँड द इश्यूज अँड देफोर. आणि मुख्य म्हणजे जेव्हा फीडबॅक घेतो काय चेंज आणायला पाहिजे. म्हणजे आज मी ह्या फर्स्ट इयर BA ला या BCom ला क्लास शिकवतो आणि त्यांचा फीडबॅक घेतो, तर नेक्स्ट इयर मला काय चेंज करायला पाहिजे इन माय करिक्युलम इज गोइंग टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. अँड देफोर करिक्युलम डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटेशन इज वन ऑफ द फॅक्टर्स. 100 मार्क्स आहेत ऍज पर NAC. सो लेट्स लुक ॲट दिस. वेन वी से करिक्युलम, फर्स्ट कोर्स ऑब्जेक्टिव्ह मीन्स व्हॉट विल युअर स्टुडंट्स लर्न. म्हणजे हे पहिलं माझ्या, तर मी ऍज अ टीचर कॉन्फिडेंटली म्हणायला पाहिजे की तुम्ही माझा हा कोर्स, आणि UGC शब्द वापरते कोर्स, वी नॉर्मली कॉल सब्जेक्ट. तर समजा मी जॉग्राफी शिकवतो, तर मी म्हणायला पाहिजे की ह्या कोर्स शिकल्यानंतर माझ्या मुलांना मॅप बनवायला यायला व्हायला पाहिजे. और इफ आय एम टीचिंग अकाउंटन्सी, I would be able to say, or income tax, I would be able to say that after completion of the course, the students will be able to file income tax. हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह झालं. आणि मग हाऊ विल यू टीच देम. सो देर इज समथिंग कॉल्ड द थेरॉटिकल बेस, की इन्कम टॅक्स काय आहे ते. आणि नंतर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट यू से ओके, हे घे इन्कम टॅक्स ऑफ युअर फादर, यू टेक इन्कम टॅक्स ऑफ युअर of your brother or anybody, आणि हे तू स्टडी कर आणि मला सांग की वेअर हाऊ द इन्कम टॅक्स हॅज बीन कॅल्क्युलेट. म्हणजे यू हॅव सीन अ शिफ्ट की टीचर बिकम्स जस्ट अ नेव्हिगेटर आणि स्टुडंट बिकम्स अ लर्नर पार्ट ऑफ इट. सो व्हेरी क्लिअरली तुम्ही इथे वरती स्क्रीनवरती बघताय की व्हॉट इज इम्पॉर्टंट. यू हॅव टू हॅव व्हेरी क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे मला काय शिकवायचं आणि कशासाठी शिकवायचं आहे, मी कसं शिकवणार त्याला, आणि व्हॉट इज द वे ऑफ इव्हॅल्युएशन, आणि एव्हरीथिंगला मी एक फीडबॅक घेणार आहे. विदाउट फीडबॅक इट इज नॉट गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट असेसमेंट मोड्स. म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट की आज एक परीक्षा सगळ्या मुलांना नाही देऊ शकत. वी हॅव टू गिव्ह डिफरंट. कुठल्या मुलाला चांगलं बोलायला येते, सो दॅट कुड बी अ मोड ऑफ असेसमेंट. समबडी इज व्हेरी गुड रायटर, दॅट कुड बी अ मोड ऑफ असेसमेंट. सो वी कॅनॉट हॅव द सेम. आणि आय विल शो यू वन ऑफ द स्लाइड्स ऑन दॅट. So very important thing. If you look at criteria number 1, what NAC is expecting is की तुम्ही delivery कसं करता of the curriculum. So very clearly when I say delivery is that very important. How do you plan? मी तेच म्हटलं, plus course objective and how do you do the planning part of it. Then do you have a academic calendar? आणि academic calendar is so important. Just an example की आपल्याला खरं म्हणजे नॉर्मली 15 आठवडे मिळतात शिकवायला. मग ह्या 15 आठवड्यामध्ये तुम्ही कसे तुमचे लेसन प्लॅनिंग करणार आहात, द वे यू आर गोइंग टू इम्प्लिमेंट इट. आणि व्हॉट आय हॅव रिअलाइज की आपल्याला 60 लेक्चर मिळत नाही, नॉर्मली 45 लेक्चर्स मिळतात. तर 45 मध्ये तुम्ही इफेक्टिव्ह टीचिंग कसं करणार आहेत, दॅट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट टीचर्स कॉन्ट्रीब्युशन फॉर तुम्ही विच आर अफिलिएटेड कॉलेजेस, ते in board of studies, in examinations and assessments of the university, there are certain marks. But for me हे दोन फॅक्टर्स वरचे खूप महत्वाचे आहेत. आणि मी 10D म्हणून लिहिले, तर 10D म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह फॅक्टर आहे. इट इज नॉट डेटा बट यू हॅव टू राईट. सेम थिंग 5D म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मेथड, म्हणजे 500 शब्दामध्ये ते लिहायला लागते. दॅट इज द वे इट इज. सो दिस इज एन एक्झाम्पल ऑफ व्हेरी क्लिअरली अशोका युनिव्हर्सिटी इज अ, आणि त्यांनी दे हॅव गिवन ऑलरेडी द प्लॅन academic calendar, and you could see त्यांनी गांधी जयंती कधी आहे, मिड टर्म ब्रेक कधी आहे, when will the classes start, आणि when this is got, म्हणजे हे जे एकदा युनिव्हर्सिटीने दिलेलं आहे आपल्याला, each college has to create a plan, academic calendar आपण जे म्हणतो, आणि based on that every teacher has to make a plan, and that is how it is. So level wise academic calendar, university, college will give to every teacher. आणि मी जस्ट तुमच्या एक्झाम्पल साठी लिहिलेलं आहे की ऑगस्ट मध्ये 1 तारखेला वेलकम ऑफ ऑल द स्टुडंट्स, 2 तारखेला त्यांचं ओरिएंटेशन होणार आहे, मग 3ऱ्याला ऑल स्टुडंट्स विल गो टू व्हेरियस डिपार्टमेंट, 4 तारखेपासून क्लासेस स्टार्ट. सो हे जे सगळं आहे, अँड दिस हॅज टू बी पुट ऑन द वेबसाईट एव्हरीथिंग, सो दॅट यू आर व्हेरी गुड इन कम्युनिकेशन. सो दिस इज हाव यू नीड टू डू अन अकॅडमिक कॅलेंडर. सो ह्याच्यासाठी व्हॉट रिक्वायर्स बाय टीचर्स, बाय head of the department, by the principal, is that you should be able to say, okay, I am having a departmental meeting, कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज होणार, तुमचे सेमिनार्स कधी होणार आहेत, तुमचे वर्कशॉप कधी होणार आहे, फील्ड ट्रिप कधी होणार आहे. बिकॉज इफ यू डू नॉट टेक ऑल दिस इन टू कन्सिडरेशन, ते 15 आठवड्याचं प्लॅनिंग विल नॉट हॅपन.
very important thing is that आपण एक म्हणतोय की there are slow learners, there are fast learners. But do you create space for them in your academic planning? And if you look at this, here Ashoka Universityचं 7 डिसेंबर to 11 डिसेंबर मंडे टू फ्रायडे एक आठवडा त्यांनी लिहिलंय रीडिंग वीक अँड मेकअप क्लासेस. म्हणजे जी मुलं क्लासेस मिस झाले तिथे ट्युटोरियल चालणार so that the students are well prepared. So this is a window that this university has created for all students who are either slow learners or who have missed the classes because of some activity, and this is how the attendance, the participation and everything is taken care. So planning is a very important factor and execution is a very important factor. The next important thing is that एक असते syllabus. So university creates the syllabus we teach. त्याच्या पलीकडे काय? Are we thinking that माझा ग्रॅज्युएट जो कॉलेजमधून पास आउट होणार आहे, व्हॉट इज दॅट एक्स्ट्रा नॉलेज दॅट ही इज गोइंग टू गिव्ह? सो व्हेरी इम्पॉर्टंट, लॉट ऑफ कोर्सेस. हॉरिझॉन्टल मोबिलिटी म्हणजे आर्ट्सची मुलं सायन्सचे कोर्स घेऊ शकतात, सायन्सची कॉमर्स घेऊ शकतात, विच इज व्हेरी व्हेरी कॉमन. सो दॅट इज कॉल्ड द हॉरिझॉन्टल मोबिलिटी दॅट यू कॅन टेक. इंटरडिसिप्लिनरी ऑल्सो इज लाईक दिस, सायन्स कॅन टेक आर्ट्स. So like for example, vermicompost or environmental science is an interdisciplinary approach. And enrichment is something which will add value. म्हणजे मी समजा economics कोर्स शिकवतोय आणि economics मध्ये म्हणतो की I want to add mathematics because econometrics is an emerging field. That is an enrichment program. That means जे आपल्या सिलेबसच्या पलीकडे काय आहे and we are able to teach the students, that is where it comes. Now here comes a very important factor. Most of us say that time कुठे मिळतो आपल्याला. So in the college timetable, जसं आमच्या कॉलेजमध्ये आम्ही शुक्रवारी 2:30च्या नंतर क्लासेस ठेवत नाही, सांगतो 2:30 ते 4 तुम्ही ऍड ऑन कोर्सेस करणार, एक्स्ट्रा क्रेडिट्स घेणार ज्या मुलांना, बिकॉज वी आर ऑटोनॉमस कॉलेज आणि आपण चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम घेतो. तर शुक्रवारचा आणि मंगळवार आमच्या टाइम टेबल मध्ये आम्ही एक गॅप ठेवलेला आहे, वेअर स्टुडंट्स कॅन डू क्लब ऍक्टिव्हिटीज or they can do enrichment program. So if you look at what they are asking is that, percentage of courses under choice based credit system, and I'm sure everybody is now doing choice based credit system, but add on courses and certificate courses. मला इथे एक सांगायचं आहे की NAAC is very clear what does that word certificate course mean. The word certificate course means minimum तुम्ही 30 तास घालवायला पाहिजे. नाव 30 तास तुम्ही कसे घालणार आहेत, दॅट इज अ डिफरंट इश्यू. लाईक आम्ही नॉर्मली म्हणतो की यू कॅन मेक अ फॉर्म्युला ऑफ 10-10-10, म्हणजे 10 hours फॉर थिअरी, 10 hours फॉर प्रॅक्टिकल्स अँड 10 hours फॉर प्रॅक्टिस. म्हणजे समजा माझे टीचर टॅली प्रोग्रामिंग शिकवत आहेत कॉमर्सचे, तो 10 तासामध्ये ते एक टॅलीचं हे शिकवणार, मग ते प्रॅक्टिस करणार आणि ते डेमॉन्स्ट्रेट करणार. दॅट इज द वे इट इज दॅट पार्ट ऑफ इट. आणि दिस इज हाऊ द होल प्रोग्राम टेक्स प्लेस. Now, how do you benchmark? आपण आज बेंचमार्क वरती बोलतोय, आपण क्वालिटी पाथवेज वरती बोलतोय. So here is the role where head of department and the principal IQAC coordinator say की मला every department has to do some certificate courses and we will try to create a slot in the timetable where every student of this college can participate in either add-on courses or certificate courses. The other way also is that during the admission time only keep म्हणजे हे एक स्लॉट की सांगायचं की विच ऍड ऑन कोर्सेस और विच सर्टिफिकेट कोर्सेस आणि रिकमेंड करून काउन्सिलिंग करून करू शकता. सो तुमचं काय होणार आहे, अगर युनिव्हर्सिटीचे तुम्ही समजा ओव्हर द 3 years 30 सब्जेक्ट घेत आहेत मुलं, यू ऍज अ कॉलेज वुड बी एबल टू गिव्ह 35 सब्जेक्ट बिकॉज 5 तुमचे ऍड ऑन या सर्टिफिकेट कोर्सेस होऊ शकतात, विच विल ऍड व्हॅल्यू टू युअर स्टुडंट. आपल्या इथं काय होते, वी आर ऑल इन टू अ जनरल एज्युकेशन, बट इफ everybody thinks ki me okay here university syllabus hai and university has 200 colleges, they have to give the same, but me as a college can give something different. So that is the waiting. Apart from that, माझं एकच सजेशन आहे की when we are talking about certificate courses and add-on courses, तुम्ही परत ते स्टिरियोटाइप्स करू नका. म्हणजे ते पूर्वीसारखं साच्यामध्येच घालायचे की मी एवढे तास शिकवणार आणि ती लिखित परीक्षा घेणार नाही. मुलांना मजा करून दे त्या सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये. दे शुड एन्जॉय हँड्स ऑन ट्रेनिंग. म्हणजे मी सांगतो की जसं की आपण अगर वेस्ट मॅनेजमेंट वरती लेसन एक सर्टिफिकेट कोर्स घेतलाय, तर मुलांनी छोटे छोटे बकेट्स घ्यायला पाहिजे अँड दे शुड बी एबल टू डू मॅन्युअर और खाद प्रकारण, अँड दॅट इज द वे दे विल एन्जॉय अँड दे विल से येस मी काय ते केलं विच वॉज हँड्स ऑन ट्रेनिंग.
So this is a great example. एक दोन example दिले. What is add-on courses? Add-on courses means add value to the existing course. Again, course म्हणजे subject. तर मी अगर BA English करत आहे आणि add-on course could be academic writing or media writing. That would be something which will be add-on course. आणि skill enhancement course means which will develop your skills, soft skills, basically public speaking. जसं की मी माझ्या कॉलेजमध्ये जी आमच्याकडे खूपशी मुलं महाराष्ट्रामधून येतात, सोलापूर साताऱ्याची, आमच्याकडे GIS कोर्स खायला. तर मी त्यांच्यासाठी एक स्पेशल कोर्स रन करतो, कळस पेज टू स्टेज, आणि हा 30 तासाचा असतो. मग 10 तास मी त्यांना नॉर्मली ग्रॅमर शिकवायला करतो, आणि नंतर मग ते 10 तास त्यांना हाऊ टू स्पीक, आणि 10 तास दे कम अँड प्रॅक्टिस. सो दिस इज हाऊ आय डू page to stage program for our students. So this is what you all can think of different innovations. आपण आज quality and innovation वरती बोलतोय, तर this is how we can do it. Now the next factor is how do you enrich the curriculum? So please understand syllabus आणि curriculum. आता curriculum is a wider spectrum. So other than syllabus, मग मुलांना what is that we are adding value. मग अगर तुमच्या जी मुलं येतात तुमच्या कॉलेजला सांगतात की यस मी अगर हा कोर्स प्रोजेक्ट बेस्ड शिकवणार आहे, थोडेसे फील्डवर्क्स करणार आहे, इंटर्नशिप करणार आहे, देन इट इज गिव्हिंग अन एक्सपिरियन्शियल लर्निंग. मी जसं एक उत्तर दिलं की सोशोलॉजीचा कोर्स शिकवताय आणि म्हणणार की बघा आपण स्लम्स वरती जाऊन तिथे स्लम्स वरती निरीक्षण करणार, आणि नंतर मुलांनी आपली डायरी लिहायला पाहिजे की व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम दिस ॲज पार्ट ऑफ अ सोशोलॉजिस्ट. सो दॅट इज कॉल्ड एक्सपिरियन्शियल लर्निंग. जॉग्राफर्स अगर जाऊन जसं गोव्याला येतात, समुद्र बघतात, सी वेव्हच्या बद्दल स्टडी करतात, दॅट बिकम्स अन एक्सपिरियन्शियल लर्निंग. मोर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट NAC is talking about creating good citizens, and when we are talking about good citizens, we have to be gender sensitive, environmental sensitive, human sensitive, and many other things. So ह्याच्यामध्ये we have to say let us do a community outreach. म्हणजे आम्ही आमच्या कॉलेजमध्ये सगळ्या मुलांना सांगितले की तुम्ही 30 तास you will do something for the community. So maybe गोव्यामध्ये असं कारण बीच क्लीनअप्स असतात आमच्याकडे, मग ओल्ड एज होमला व्हिजिट करून तिथे करायचं, आणि वन स्टुडंट विल चूज वन आणि ही विल पुट 30 hours. नाही की दे विल टूक नॉट लाईक अ थाली सिस्टम की सगळं थोडं थोडं करायचं नाही. सो देन बट 1 year, 2nd year, 3rd year आपण तसं करून यू कॅन डू दिस. सो दिस इज समथिंग वेअर यू एनरिच द करिक्युलम इन अँड द लर्निंग एक्सपिरियन्स बिकम्स वाइडर. सो हाऊ डू यू डू दॅट? यू क्रिएट अ टाइम टेबल, identify staff who will execute, and every week one activity. मी जसं सांगितलं की मंगळवारी आम्ही टाइम मध्ये आमच्या टाइम टेबल घातला. दिस इज व्हॉट वी डू. सो यू हॅव क्रॉस कटिंग इश्यूज, व्हॅल्यू एज्युकेशन, एन्व्हायरमेंटल, जेंडर, ethics, and many other things which we would like to put across. Now, feedback. Feedback खूप गरजेचं आहे. एक स्टोरी म्हणजे व्हेरी सिम्पल स्टोरी तुम्हाला सांगतो की सॅमसंग फोन overtook a lot of other phones. Nokia, it overtook, and many other things. And why did it do it? Samsung ने काय केलं, फोन लॉन्च केलं आणि त्यांच्या वेबसाईट वरती एक फीडबॅक पोर्टल घातलं. So whatever the customers kept on writing, they started improving this. So this is how quality change takes place. So when you want to have a quality in education, feedback असणं गरजेचं आहे. आता मी बोलतोय तुमच्याशी, the feedback that will give me help to do a better delivery next time. Maybe, so this is feedback is very, very important thing. Very simple ghost, every lady normally, when she dresses up very well, first thing, मी कशी दिसते. That's the way she asks. That's the feedback she is asking me. Oh, टिकली कशी आहे माझी, लिपस्टिक ओके आहे का नाही. It's not about gender bias, but I'm saying that's the feedback that you get. So similarly, upon feedback, how much time do we take when we take a class and say, I will take 5 minutes आणि मुलांनी सांगायला पाहिजे how did the lecture happen. So very important, शेवटी आपण कस्टमर आपले कोण आहेत? स्टुडंट्स आहेत. So we have to take feedback from the students first. Second thing, from the आणि आमच्या इथे आमच्या कॉलेजमध्ये फीडबॅकला आम्ही काय केलं आहे, we have taken feedback into 3 categories. सिलेबसच्या बद्दल तुम्हाला काय वाटते? So whether syllabus was completed in time and everything. But टीचरची पर्सनॅलिटी, we have taken a feedback. टीचरची पर्सनॅलिटी म्हणजे टीचर preparation for the class, then delivery style,
methods that are used by teacher, references that are used by teacher. आणि नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट इन्फ्रास्ट्रक्चर कॉलेजनी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर दिलं का नाही, बिकॉज यू रिक्वायर सपोर्ट सिस्टम. आपण पॅरेंट्स कडे जेव्हा फीडबॅक म्हणतो की डू यू फील व्हॉट ऑब्जेक्टिव्ह तुम्ही तुमच्या मुलांना घातले आर अचीव्ड ऑर नॉट, हे कुड बी अ गुड फीडबॅक टू बी टेकन. And do you think that it is aligned with the careers of the child? Many other times this is what it is. Now it's very important that when it comes to a rural background, parents will not be able to give a correct type of feedback, so you need to do a little bit of orientation part of it. Employers मी तर म्हणतो that's most important thing. म्हणजे आज अगर आपण UGC is talking about something called as LOCF, आणि मी बोलणार आहे LOCF च्या बद्दल, and that is where employability takes place. And फॅकल्टी आपल्या फॅकल्टी मधलं टू टेक अ फीडबॅक अबाउट कॉन्टेंट म्हणजे इन आवर कॉलेज आपण जेव्हा अकॅडमिक ऑडिट करतो, व्हॉट वी आस्क द टीचर्स, आमच्या इथे द वाईस प्रिन्सिपल ऑर द प्रिन्सिपल टेक्स अ फीडबॅक फ्रॉम द एव्हरी फॅकल्टी आणि सांगतो तुम्हाला ह्या सिलेबस बद्दल काय वाटलं. मोस्ट ऑफ द टाइम आपण म्हणतो यार युनिव्हर्सिटीने सिलेबस बनवलं, बट ऍज अ कॉलेज व्हॉट यू कॅन डू इज दॅट त्या सिलेबसच्या बद्दल कमेंट्स करून तुम्ही बीओएस ला पाठवू शकता. सो जेव्हा नॅक येईल तेव्हा नॅकला सांगू शकता की आम्ही आमचे फीडबॅक दिलेले आहेत आणि फॉर क्वालिटी इन एज्युकेशन, की आम्हाला वाटलं की हा सिलेबस आउटडेटेड आहे, हा न्यू सिलेबस ऍड करायला पाहिजे. सो दिस शोज अँड दॅट कॅन बी समवेअर इफ युनिव्हर्सिटी इज नॉट डुईंग देन तुम्ही सर्टिफिकेट कोर्स ऍड ऑन कोर्स करू शकता विच इज द लेटेस्ट ट्रेंड. सो व्हेरी इम्पॉर्टंट, कलेक्ट द डेटा, analyze the data, prepare action plan and implement, and that is very very important. As a IQAC हे काम करणं गरजेचं आहे की आता 2020-21 अकॅडमिक इयर सुरू होत आहे, तर 19-20 डेटा कलेक्ट करून अनालाइज करून नेक्स्ट इयर साठी टीचर्सला सांगायला पाहिजे दिस आर द वेज इन विच वी नीड टू डिलिव्हर आवर करिक्युलम. सो तुमच्या कॉलेजच्या मी वेबसाईटला गेलो, आय हॅव सीन दिस, आय वुड से देर इज लॉट ऑफ गुड वर्क, आणि तुम्ही इथे घातलेला आहे फीडबॅक फॉर स्टुडंट्स, फीडबॅक फॉर पॅरेंट्स, फीडबॅक फॉर एल्युमिनाय. नाव मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट तुम्ही what to do with that feedback, and that feedback has to be discussed somewhere and it has to be donated, because NAC also is asking very thing is what is the action plan. So feedback and action plan is a very very important thing. So the three things is that feedback, planning and execution म्हणजे implementation, and that is way we have to do it. So आपण हे फर्स्ट करिक्युलमच्या बद्दल बोललो. क्रायटेरिया नंबर 2 इज टीचिंग, लर्निंग अँड इव्हॅल्युएशन, आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे बिकॉज जवळजवळ 350 मार्क्स आहेत त्याच्यासाठी, आणि दे वर्क ऑन स्टुडंट्स डायव्हर्सिटी, टीचिंग लर्निंग मेथड्स, इव्हॅल्युएशन मेथड्स, यूज ऑफ ICT आणि स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे, हे मेजर फॅक्टर्स आहेत. सो माझ्यासाठी आय यूज अ वर्ड व्हेरी कॉमन कॉल्ड TLE, that is teaching, learning and evaluation is the basic fundamental of all colleges or education institutes in higher education. So very very important thing. This is more mainly a metric format, students enrollment, average enrollment. म्हणजे किती very simple thing is demand आणि supply आपण म्हणतो की अगर समजाकडे तुमच्याकडे सीट्स आहेत 100 आणि if you are only filling it about 60, which means की तुमचं quality in education has to be doubted. Okay, so very very important, if there are more applicants than what your seats are, which shows very very important. Second thing, NAC says ki we will be able to give education to all communities. So tumcha reservation quota as per the state ordinances, and do you keep or not, very very important thing. Third, geographical location, म्हणजे जेवढी मुलं बाहेरची येतात and come across the geographical border, that is very very important thing. And last, we are all talking about today enrollment ratio, which is all talking about whether girls, boys, many other things. Now, most important thing is that, you know, खूप वेळा हा प्रश्न येतो, which whenever I do a delivery, की सर हे advanced learners आणि slow learners म्हणजे काय? Now, if you look at the NAC manual, they are using a very common word. जी मुलं under performance म्हणजे फेल होतात, they are called as slow learners, आणि those who are able to perform are called as the advanced learners. That is their definition. But अगर मुलं पहिल्या वर्षी येत आहेत फर्स्ट इयरला, तर तुम्हाला कसं कळणार की विच आर स्लो लर्नर्स अँड फास्ट लर्नर्स? अँड देअरफॉर व्हॉट वे इट वुड बी, इट इज अ गुड वे ऑफ डुईंग. नॉर्मली आम्ही काय करतो कॉलेजेसमध्ये की
एक आठवडा बेसिक शिकवायचं कुठल्याही कोर्सचं, आणि नंतर मग एक कॉम्पिटन्सी टेस्ट घ्यायची त्यांची, आणि कॉम्पिटन्सी टेस्ट मध्ये परफॉर्मन्स केल्याच्या नंतर वी आर एबल टू सी हु इज अ स्लो लर्नर आणि फास्ट लर्नर. नाव स्लो लर्नरला यू हॅव टू हॅव डिफरंट वेज, जसे की रेमेडियल क्लासेस असतात, ट्युटोरियल्स असतात. पिअर ट्युटरिंग इज समथिंग विच इज व्हेरी गुड. म्हणजे पिअर ट्युटरिंग म्हणजे जी हुशार मुलगा आहे क्लासमध्ये त्याला 3 या 4 जी मुलं कमजोर आहेत त्यांना द्यायचे आणि सांगायचं यू विल ऑलवेज हेल्प. तो माझा क्लास झालाय, पिअर ट्युटर विल कम अँड टेल यू की हाऊ दिस लेक्चर वेंट ऑन, काय नाही समजलं तर दॅट इज द वे इट इज. इनफॅक्ट आपल्या एज्युकेशनल फील्डमध्ये दे आर कॉल्ड स्पेशल एज्युकेटर्स. आपण इथे शब्द स्पेशल एज्युकेटर नाही वापरू, बट विल से बडी सिस्टम, म्हणजे बडी म्हणजे पार्टनर. सो हुशार मुलगा की सो ह्याच्यामध्ये दोघां लोकांची कॉन्फिडन्स वाटते, जी मुलं कमजोर आहेत आणि हु आर ऑल्सो व्हेरी गुड. अँड व्हॉट डू डू विथ ऍडव्हान्स लर्नर्स, म्हणजे वाय आय एम टॉकिंग ऑन दिस फास्ट लर्नर्स अँड स्लो लर्नर्स. नॉर्मली जेव्हा आपण क्लासमध्ये जातो आपण एक ऍव्हरेज मुलाच्या दृष्टिकोनाने आपण शिकवायला लागतो, बट हिअर व्हेरी इम्पॉर्टंट देर आर स्लो लर्नर्स अँड मग ऍडव्हान्स लर्नर यू हॅव टू गिव्ह मोर थिंग्स. हायर ऑर्डरची कामं द्यायला पाहिजे, प्रोजेक्ट द्यायला पाहिजे, त्यांना मोटिवेट करायला पाहिजे की लेट्स गो फॉर कॉन्फरन्सेस अँड पार्ट ऑफ इट, अँड ऑल्सो लॉट ऑफ इंटर कॉलेज इव्हेंट. अँड दिस इज वेअर म्हणजे जी एनर्जी आहे चॅनलाइज होते ऑफ अ फास्ट लर्नर टू डू मच मोर बेटर. सो their career guidance also becomes a different point of view. So here this has to be documented. हा मी हे तुम्हाला सांगायचं उत्सुक आहोत की यू हॅव टू डू आणि मी नॉर्मली काय करतो एक स्मॉल लिटल MCQ वापरतो अँड दॅट इज अ वे कॉम्पिटन्सी टेस्ट अँड परफॉर्मन्स इज डन पार्ट ऑफ इट. ओके, नाव टीचिंग लर्निंग प्रोसेस. टीचिंग लर्निंग प्रोसेस आता तुम्हाला माहित आहे द 21st century इज फोकसिंग फ्रॉम टीचर टू अ स्टुडंट. म्हणजे स्टुडंट हॅज टू बिकम लर्नर सेंट्रिक. आता सगळ्यात बेस्ट म्हणजे दिस इज अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ स्टुडंट सेंट्रिक. हाऊ इज दॅट इट इज अ पार्ट ऑफ द स्टुडंट सेंट्रिक व्हेरी क्लिअरली. आता आपण ऑनलाईन शिकवतोय, खरं मुलांना तिथे सांगतोय की यू विल रीड दिस आणि त्याचे आन्सर्स बनणार. सो इट इज बिकमिंग अ स्टुडंट सेंट्रिक लर्निंग. सो ICT टूल्स कुठले वापरता आणि मेंटर. तर इथे तुम्ही मी जसं गुगल क्लासरूम एक लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम वापरतोय आणि इथे तुम्ही माझे कोर्सेस बघताय, तुम्ही फर्स्ट इयर BA इंट्रोडक्शन टू जॉग्राफी आणि हे ते, आणि दिस इज वेअर वी आर एबल टू कम्युनिकेट. सो एव्हरी कॉलेज शुड हॅव सम लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. जसं की आमच्या कॉलेजमध्ये आम्ही त्याला क्लॅप म्हणतो. द वर्ड क्लॅप मीन्स चौगुलेज लर्न एनी टाइम एनी प्लेस. हे मूडल म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम आणि त्याला आम्ही आपलं क्लॅप म्हणून केलंय. मोर इम्पॉर्टंट IQSनी काय करायला पाहिजे एक स्टँडर्ड फॉर्मॅट. आणि आय वुड रिकमेंड की इफ यू वॉन्ट टू डू बेंचमार्किंग अँड पाथवेज, आम्ही मॉडेल जे कॉलेजमध्ये वापरतो MIT इज मॅस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी USA मध्ये, अँड दे हॅव अ ओपन सोर्स लर्निंग मॅटर. आणि तुम्ही तिथे बघितलं तर हाऊ दे डू वेल प्लॅनिंग. टाइम शॉर्ट असल्याच्या कारण आय एम नॉट एबल टू गेट इन टू ओनली दिस, बट आय कॅन ओनली स्पीक ऑन दिस हाऊ टू डू लेसन प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन पार्ट ऑफ इट. नाव शेवगोले कॉलेजने काय केलं, बिकॉज वी आर ट्राइंग टू डू अ पाथवे. आम्ही काय केलं ऍज अ IQAC, आम्ही सांगितलं की वी विल यूज डिफरंट मेथड्स. आणि तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय की IQACनी जवळजवळ 16 मेथड्स लिहिले. जसे की लेक्चर मेथड आहे, केस स्टडी मेथड आहे, पोगिल आहे, प्रॉब्लेम बेस्ड, फ्लिप क्लासरूम, हे सगळे. नाव टू टीच व्हॉट डिड वी डू, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक तर ट्रेनिंग प्रोग्राम फॉर ऑल द स्टाफ आणि एक हँडबुक तयार केलं. सो एव्हरी टीचर विल हॅव अ हँडबुक. आणि वेन वी वर टॉकिंग अबाउट स्टँडर्ड, क्वालिटी, अकाउंटेबिलिटी, आय नो नाव जो नवीन टीचर आहे आणि ज्याचे 10 वर्ष सर्व्हिस आहे त्याला माहित आहे की दिस इज द वे इन विच इफ आय वॉन्ट टू टीच अ प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग, दिस इज द वे इन विच आय हॅव टू प्रोसेड. इफ आय वॉन्ट टू हॅव अ डिस्कशन, दिस इज द वे इट इज. म्हणजे माझ्या मनासारखं नाही, बट दॅट इज द वे. सेमिनार पाहिजे तर मी हाऊ टू कंडक्ट अ सेमिनार, हा त्याच्या कारण. सो द IQAC हॅज टू क्रिएट गाईडलाईन्स, प्रोसिजर, हे महत्वाचं आहे. मी म्हटलं डिस्क्रिप्शन म्हणून बिगिनिंगला सांगितलं, दॅट इज वेअर वी हॅव टू डू. सो ऑफकोर्स टीचर इज द हार्ट, म्हणजे गुरु हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि क्वालिटी ऑफ टीचर विल गो ऑन इन्क्रीजिंग. सो इट इज जस्ट नॉट जसे की आता 2021 पासून PhD इज गोइंग टू बिकम कंपल्सरी. म्हणजे नंबर ऑफ टीचर्स पार्ट ऑफ इट. देन how many short-term courses, long-term courses, online courses, MOOCs, so many are things are there. Now I'm sure teachers should continuously start investing. मी हे शब्द वापरतोय, investing in higher education and improve the quality of education. Now, the third factor is evaluation.
आणि हा मला अतिशय आवडतो हा पिक्चर. आपण लेफ्ट साइड वरनं राईट साइडला जाऊ. फर्स्ट साइड म्हणजे आपण अपेक्षित काय करतो ऍज अ टीचर. सगळे एकच चौकडीमध्ये शिकायला पाहिजे. वाय इज दॅट? बिकॉज आपल्या मनामध्ये पण ते चौकड बसलेलं आहे. सो टिल द टाइम टीचर डज नॉट चेंज द मेंटॅलिटी, स्टुडंट्स मेंटॅलिटी चेंज होणार नाही आहे. सो आय वुड फर्स्ट से की टीचर शुड बी एक्सपिरियन्शियल. दॅट इज द वे इट इज. आणि त्याच्या कारण काय होते की टीचर एक्झाम पण एक सारखंच देतो. देर आर ऑप्शन्स. म्हणजे ह्या पिक्चर मधल्या पिक्चर मध्ये तुम्ही बघताय की देर आर ऑप्शन्स. सर्कल आहे, एक स्लिट आहे, रेक्टँगल आहे, एव्हरीथिंग. बट मी म्हणणार तू ह्याच चौकडीमधनं एंटर करणार आहे. मुलं वेगळी वेगळी प्रकारचे असतात बट नॉट. आणि त्याच्या कारण काय होतं, आपले जे ग्रॅज्युएट्स पण एक प्रकारचे होते. नाउ वी कॉल दिस ऍज अ ब्रिटिश सिस्टम ऑफ एज्युकेशन. बट आजच्या जगामध्ये ब्रिटिश सिस्टम ऑफ एज्युकेशन लागत नाही. बिकॉज त्या टायमाला इंटरनेट नव्हतं, रोबोट्स नव्हते, मेनी अदर थिंग्स वे नॉट. मेकॅनिकल वर्कला डिमांड होतं, क्लर्क. बट आता नाही आहे. अँड देअरफॉर तुम्ही लेफ्ट साइडला बघितलंय मी लॉट्स टू हॉट्स लिहिलंय. द वर्ड लॉट्स टू हॉट म्हणजे आपल्या मुलांना आपण लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स टू हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स. म्हणजे अगर मी इंग्लिशचा टीचर आहे, हु वॉज शेक्सपियर अँड विच ड्रामाज ही रोट is a lower order question. But if you say ki there is a character who is like this, but if you change the character of this, what will be the drama of Shakespeare? He is a higher order. Because त्या मुलाला आता विचार करायला पाहिजे की समजा हा मी पात्र बदलला मराठी विषय मधला, इंग्रजी विषय मधला, तर ते ड्रामाचं कसं असणार आकार. दॅट्स गोइंग टू बी देन प्रोफेशन्स इन डोमेन नॉलेज. म्हणजे हा महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या मुलांचं ना बेसिक क्लिअर नसतात. सांगायचं मुद्दा म्हणजे मी जॉग्राफी शिकवतो, आपल्या मुलांना 2, 0.2 आणि 0.002 म्हणजे सेम असतो. बिकॉज दे डू नॉट अंडरस्टँड द युनिट्स ऑफ मेजरमेंट. मग सेल्फ कॉन्फिडन्स हा महत्वाचा आहे. आणि आपण बघतो की मुलं काय करतात, आपली ग्रॅज्युएशन झालं की MA ला जायला बघतात, MA ला झाल्यानंतर की एमफिल ला, एमफिल नंतर PhD. बिकॉज त्यांना वाटते की मी डिग्र्या घेतलं की माझं सेल्फ कॉन्फिडन्स वाढणार. असं नाही आहे. आणि त्याच्या कारण सगळ्यात वाईट म्हणजे काय झालेलं आहे की आवर ग्रॅज्युएशन एम्प्लॉयमेंट रेट इज जस्ट 25%. म्हणजे 4 मधला एकच मुलगाला नोकरी लागते. आणि बिकॉज आपल्या मुलांना कॉन्फिडन्स नसतो. एथिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण इंडियामध्ये जुगाड करायला महत्व करतो आणि थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट आज NAC UGC is saying we have to have different modes of evaluation. There is internal, which is called continuous assessment, and there is something called semester end. Now transparency आणण्यासाठी you have to create a rubrics. Now आता rubrics हा शब्द मी नंतर दाखवणार आहे. what the word rubrics means. NACच्या फॉर्मॅटमध्ये हे दोन्ही आर व्हेरी डिस्क्रिप्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन. बट आपल्याकडे एज IQAC we need to have. आणि एनी ग्रीव्हन्सेसला हाऊ डू यू एक्सप्लेन द ग्रीव्हन्सेस? डू यू हॅव अ प्रोटोकॉल? डू यू हॅव अ फॉर्म ऑन युअर वेबसाईट टू ॲड्रेस दॅट ग्रीव्हन्स? अँड इज दर अ कमिटी इन व्हॉट टाइम? आणि हे सगळं डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे. सो टॉकिंग अबाउट द पार्ट ऑफ इट, अगेन चौगुले कॉलेजने काय केलं, जवळजवळ 15 मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन केले. जसं ओपन बुक एक्झामिनेशन, मल्टिपल चॉईस, एसे और असाइनमेंट रायटिंग, गॉबेट, पोर्टफोलिओ. गॉबेट म्हणजे जॉग्राफी वाले खूपशे मॅपिंग वापरतात, ते फ्लो चार्ट वापरतात. आणि मी जस्ट तुमच्यासाठी एक एक्झाम्पल खाली लिहिलेलं आहे की अगर स्टुडंट प्रेझेंटेशन आहे आणि 20 मार्काचं असेसमेंट आहे, तर स्क्रिप्ट साठी 5 मार्क, PPT कंटेंट साठी 4 मार्क, प्रेझेंटेशन साठी 4 मार्क, बिब्लिओग्राफी रेफरन्सेस साठी 4 मार्क असे मी केलेले आहेत. 2 मार्क एक्स्ट्रा हे घातलेले आहेत, विच इज क्वेश्चन आन्सर. इट इज डिपेंड्स ऑन मी वेदर टू ऍड और गिव्ह अन ओव्हरऑल पार्ट ऑफ इट. सो व्हॉट आय एम जस्ट ट्राइंग टू टेल इज दॅट हे मुलांना दाखवायला पाहिजे. अँड दॅट इज व्हॉट वी टॉक अबाउट ट्रान्सपरन्सी. म्हणजे मुलाला माहित आहे की मी स्क्रिप्ट नाही लिहिलं तर माझे 5 मार्क्स जाणार आहेत, मी बिब्लिओग्राफी नाही लिहिलं तर माझे 2 मार्क्स जाणार आहेत. सो दॅट मीन्स ग्रीव्हन्सेस कमी होणार बिकॉज यू आर नाव व्हेरी क्लिअरली पुटिंग अक्रॉस. नाव हिअर आर 2-3 एक्झाम्पल्स ऑफ दिस. म्हणजे बघा हाऊ स्टुडंट्स इव्हॅल्युएशन फॉर्म फॉर प्रेझेंटेशन, इथे त्यांनी मार्क्स दिलेले आहेत. मग 5th इयरचं रिसर्च प्रोजेक्टचे मार्क्स दिले. सो खरं म्हणजे सांगायचं, IQAC should be able to create rubrics and formats for every internal assessment that you do, and this is where you'll bring in transparency. You can put it on your college website or you can create a handbook again and part of it. Now, I will take another about 5 to 7 minutes. I am talking about something a very important point that is called as
आज युजीसी म्हणजे डिसेंबर मध्ये दे हॅव कम आउट विथ गुड मॅन्युअल, आणि मी रिक्वेस्ट करतो की सगळ्या लोकांनी युजीसी वेबसाईट बघायचं आणि जस्ट युजीसी LOCF म्हणून गुगल केलं तर सगळं मिळेल. तो लर्निंग आउटकम करिक्युलम फ्रेमवर्क. So learning outcome curriculum framework is LOCF, which talks about PLOs, PSOs and CLOs. So PLOs is program. The word program म्हणजे BA degree, BSc degree, BCom degree is program. आणि PSO म्हणजे स्पेसिफिक, म्हणजे तुमचे काय रिजनल मध्ये पार्ट ऑफ इट, आणि CLO म्हणजे कोर्स. द वर्ड कोर्स मीन्स हिअर सब्जेक्ट. सो मी ते मिनिंग लिहिलेलं आहे इथे, व्हॉट डज इट मीन. बट एवढंच आठवण ठेवा की आता आपण न्यू एज्युकेशन डेफिनेशन, कोर्स म्हणजे सब्जेक्ट आहे, प्रोग्राम म्हणजे BA BSc हे प्रोग्राम्स आहेत. मग BA इन इंग्लिश और अदर थिंग्स. सो विल त्याच्यासाठी 15 मार्क्स, अटेनमेंट साठी 15 मार्क्स आणि परफॉर्मन्स रिझल्ट साठी 15 मार्क्स. सो हे डॉक्युमेंट आहे तुमच्या समोर, मी लिहिलं आहे लर्निंग आउटकम बेस्ड फ्रेमवर्क फॉर सायकोलॉजी UGC 2019 मध्ये लिहिलेलं आहे. नाउ व्हॉट इज PLO? आता जसं चौगुले कॉलेजने आम्ही खूपशे लिहिले आहेत, बट आय जस्ट गिवन एन एक्झाम्पल की यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड प्रॉब्लेम अनालिसिस अँड सोल्युशन. म्हणजे हिअर वी वॉन्ट टू से दॅट चौगुले कॉलेजमध्ये जो मुलगा शिकतो या मुलगी शिकते, दे विल यूज टेक्नॉलॉजी. आणि आमच्या इथे तुम्हाला सांगायचं, नो नोटीस बोर्ड, एव्हरीथिंग इज बाय ईमेल्स. कॉलेज वेबसाईट वरती आहे सगळं काय लिहिलेलं आहे. आता ऑनलाईन ऍडमिशन ऑनलाईन वरती आहे, आमचे लर्निंग ऑनलाईन वरती. सो टेक्नॉलॉजी इज समथिंग विच वी यूज. रिसर्च ऍप्टिट्यूड म्हणजे सगळ्या मुलांनी थर्ड इयरला प्रोजेक्ट घेणं कंपल्सरी आहे. अँड देअरफॉर वी हॅव डन दिस इज अवर प्रोग्राम. म्हणजे तुम्ही जॉग्राफी घ्या, इंग्लिश घ्या, हिंदी घ्या, मराठी घ्या, अकाउंटन्सी घ्या, काही फरक पडत नाही. यू ऑल स्टुडंट्स ऑफ चौगुले कॉलेज विल डू दिस. मग इट कम्स टू स्पेसिफिक कोर्स लाईक जॉग्राफी मध्ये डेमॉन्स्ट्रेट एबिलिटी, बिकॉज जॉग्राफी इज रिजनल जॉग्राफी आणि सायकोलॉजी हे लिहिलेलं आहे. सो इथे एकच सांगायचा मुद्दा आहे की यू कॅन जस्ट कॉपी डाऊन फ्रॉम द UGC वेबसाईट, बट तुमच्या करिक्युलम मध्ये फिट होते का नाही, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू नीड टू लुक ॲट. सो हाऊ डू यू डू दिस? कोर्स लर्निंग आउटकम्स, आणि त्याचे जे कॉमन थिंग्स आहेत दॅट बिकम्स अ प्रोग्राम आउटकम्स, and then it becomes program educational objectives. Program educational objectives म्हणजे खूप वेळा अगर तुम्ही वर्कशॉप अटेंड केले आहेत, दॅट इज कॉल्ड ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स. द वर्ड ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स मीन्स की ग्रॅज्युएटला काय काय स्किल्स पाहिजे विच विल लीड टू एम्प्लॉयबिलिटी, आणि मग आपण त्याला असेसमेंट 4 ते 5 वर्षांनी करणार. आता तुमच्यासाठी इथे जस्ट मी एक केलेलं आहे की हाऊ डू यू मॅप इट. दिस इज मॅपिंग, आणि इट इज ऑल व्हेरी वेल डिस्क्राइब्ड इन LOCF ऑफ UGC. आणि मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिला आहे की मी अगर एक माझा कोर्स ऑब्जेक्टिव्ह की द स्टुडंट्स विल अंडरस्टँड द बेसिक्स ऑफ जॉग्राफी, तर मग मी पेडागॉजी काय करणार आहे, मी लेक्चर मेथड घेणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना डिक्शनरीज युज करायला लावणार आहे, बिकॉज आय वॉन्ट टू देम टू अंडरस्टँड बेसिक डेफिनेशन ऑफ वर्ड्स इन द जॉग्राफी. आणि मग मी त्यांना थोडंसं क्वेश्चन्स MCQ विचारणार, दॅट इज अ लोअर ऑर्डर क्वेश्चन. सो दिस इज हाव माय कोरिलेशन बिटवीन कोर्स करिक्युलम, pedagogy of teaching and assessment happens. So सांगायचा मुद्दा म्हणजे जोपर्यंत आपण हे विचार करत नाही, विल नॉट बी एबल टू एक्झिक्यूट अ बेटर करिक्युलम फॉर आवर स्टुडंट. लास्ट इज दॅट स्टुडंट सॅटिस्फॅक्शन. पूर्वी काय होत होतं की peer team used to come and visit and has to have a personal meeting with students, with staff, with alumni. Now it is quantification. So what is they are doing is that ऑनलाईन स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे. इनफॅक्ट AQR ला पण आता सुरू केलेला आहे. AQR ला आपण करायला पाहिजे. एकच चूक झालेली आहे म्हणजे इथे 20% नाही आहे, इथे 10% आहेत. समजा तुमच्याकडे 1000 मुलं आहेत तर कमीत कमी 100 मुलांनी ते रेस्पॉन्स करायला पाहिजे. सो बिफोर दे कम फॉर अ थर्ड पार्टी व्हॅलिडेशन ऑनलाईन सर्वे, सो युअर वर्क इज टू गिव्ह इट अँड एव्हरीथिंग टू द NAC ऑफिस, द ईमेल IDs and everything. So मुलांचे ईमेल IDs and that is where the response takes place. Most of these questions are MCQs and only one is a descriptive type of answer. So जोपर्यंत ह्या मुलांचं स्टुडंट फीडबॅक सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, तुमचा डेटा व्हॅलिडेशन होत नाही आणि यू डोंट गो फॉर अ असेसमेंट. सो टू कन्क्लूड, आज व्हॉट वी हॅव बीन एबल टू डू, मी बेसिकली स्टार्ट केलं व्हॉट इज टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, आणि टोटल क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये 8 ते 9 पॉइंट्स घेतलेले आहेत. NAC, आणि नंतर मग मी टोटल क्वालिटी मॅनेजमेंट वरती 2 फॅक्टर्स घेतलेत, इंटरनल आणि एक्सटर्नल. आणि NAC बिकम अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आणि इंटरनलला AQAC बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. अँड वी हॅव टॉक्ड अबाउट द 7 क्रायटेरियाज, बट माझा फोकस होता फक्त
curriculum, because that is very very important. जोपर्यंत आपल्याला curriculum नाही, आपली teaching, learning आणि evaluation होऊ नाही शकत. So curriculum is the way in which you want to implement the syllabus, and त्याच्या कारण activities, add-on courses, extension activities, everything play a very very important role. And most of the colleges are not able to do because planning होत नाही. And therefore माझा, just to submit, we have to create college committees. For this, you have to say what are the certificate courses, and me suggestion dile ki every department can think what are the certificates and add-on courses that you can do, and that could be based on the feedback or asking the industry people ki tumहाला काय लागते. Okay, and that is the way it has to be done. And mom, you describe each of the course and you create a timetable, maybe on weekly basis, semester, and review meetings घेणं आणि report and documentation. And that is the way in which we can move ahead. So planning, execution, feedback, and replanning is the key for doing a better benchmark, and this is the pathways in which NAAC expects. So with this, let me thank you, and it was a pleasure to talk. Time constraint asल्याच्या कारण I was little fast, but I think if there are specific questions, I will be able to answer this. Thank you so much. Thank you so much, Hello? sir. Thank you. Thank you so much, sir. It was Hello. really insightful speech by Professor Dr. Sawant, sir. Earlier, no educational institution needed be accredited by NAAC. But very recently, UGC has announced that every institution must get NAAC accreditation by 2020-22. Thank you once again, sir, for reminding us that the main focus of NAAC is where the students are placed. Thank you, sir.